सुखो बुद्धान् पादो सुखासद्धम्मदेशना सुखासङ्गस्य सामग्री समगानं तपो सुखो. सुखद बुद्धांचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. बंधू आणि भगिनींनो, बुद्धांचा जन्मही सुखद आहे. बुद्धांचा धम्म उपदेश अतिशय सुखकर आहे आणि बुद्धांचा संघ हा एक संघ आणि सुखकर आहे. आणि बुद्धांनी सांगितलेली तपस्या अतिशय सुखद आहे. या अशा पद्धतीचा बुद्धांचा धम्म आपण गेले काही दिवस परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रज्ञेतनं, अतिशय अभ्यासातून या धम्माची रचना केलेली आहे. तो ग्रंथ आपण थोडा थोडा करून या वर्षवासाच्या काळामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाच्या मागील काही भागांमध्ये आपण जे बघितलंय अगदी 2 मिनिटात काय नेमकं आहे ते बघूया. आपण बघितलं की असित मुनींनी ज्यावेळेला सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या संदर्भाने एक भविष्यवाणी केली होती आणि त्या भविष्यवाणीच्या अनुषंगाने राजा शुद्धोधन मनातनं भयभीत होते. त्यांना नेहमी शंका वाटे की न जाणे केव्हाही सिद्धार्थ गौतम गृहत्याग करू शकेल आणि संसार त्याग करून अरण्याच्या वाटेने निघून जाईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा राजा शुद्धोधनाला संधी मिळे, राजा शुद्धोधन सिद्धार्थ गौतमाला संसारात कसं रमवता येईल यासाठी प्रयत्न करत. मग अगदी त्यांच्या राहण्यासाठी अगदी 3 महाल बनवले. त्यांना संसार सुखाचा उपभोग घेता यावा यासाठी अतिशय सुंदर तरुण जणू काही परी वाटाव्यात अशा प्रकारच्या तरुणींनाही त्यांच्या अवतीभोवती सोडून पाहिले. आणि त्यांचे महामंत्री, उपाध्याय, उदयीन यांना सुद्धा या सिद्धार्थ गौतमाला समजून सांगण्यासाठी सांगून पाहिले. आणि नेमकं हे सगळं व्यवस्थितरित्या कुठेतरी मार्गी लागेल अशी आशा असतानाच ज्यावेळेला शाक्य संघामध्ये त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरनं वाद निर्माण झाला आणि त्या वादातून ज्यावेळेला सिद्धार्थ गौतमाने हे भांडण नको, हे युद्ध नको, युद्धामुळे होणारी जीवहानी नको आणि कोलीय आणि शाक्य हे त्या नदीच्या एका तीरावरती, शाक्य दुसऱ्या तीरावरती, कोलीय आणि ते एकमेकाशी अतिशय परिचित, एकमेकांच्या नात्यागोत्यात असलेले आणि मग आपणच आपल्या सर्व जवळच्या लोकांना का मारावं, का युद्ध करावं, का रक्तपात करावा? या कारणामुळे सिद्धार्थ गौतम या सगळ्या गोष्टींना विरोध करतात आणि म्हणून शाक्य संघाचा जो निर्णय असतो, शाक्य संघ त्यांच्या नियम आणि अटींच्या माध्यमातनं सिद्धार्थ गौतमाला आठवण करून देतात, की तू जर असं केलं नाहीस तर तुला म्हणजे शाक्य संघाच्या नियम अटींचं उल्लंघन केलं म्हणून तुला शिक्षा भोगावी लागेल. आणि शिक्षा म्हणजे एकतर देहदंड, नाहीतर तुला देशत्याग, नाहीतर तुझ्या आईवडिलांना त्यांच्याकडे असलेल्या जमीन जुमला आम्ही जप्त करून घेऊ आणि त्यांना त्यांच्या म्हातार वयामध्ये जर्जर करून टाकू. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये आईवडिलांच्या प्रती दुःख येतं. त्यांना वाटतं की मी माझ्यामुळे
माझ्या आई-वडिलांना म्हातारपणात या अशा प्रकारच्या दुःखाला सामोरं जाणं चुकीचं आहे. त्यामुळे शाक्य संघाला विनंती करून सिद्धार्थ गौतम सांगतायत, की मला हवं तर तुम्ही देशातनं बाहेर जायला सांगा. परंतु कौशल नरेश यांचा शाक्य आणि कोलिया यांच्यावरती दंडक असतो आणि अचानक जर समजा सिद्धार्थ गौतम या कपिलवस्तूचा त्याग करून बाहेर निघून गेले, तर त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे? ही गोष्ट जर समजा तिथे कौशल नरेशाला समजली, तर ते चिडतील आणि मग कदाचित ते आपल्याला यासाठी कारण मान्य करतील. म्हणजे आपल्याला कारण ठरवतील. अशा प्रकारच्या या सगळ्या संघर्षातनं सिद्धार्थ गौतमच मार्ग काढतात आणि मार्ग काढल्याच्या नंतर ते म्हणतात, की मी परिव्राज्य घेऊन देशात त्याग करतो. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तसंच्या तसं घडेल आणि कौशल नरेशापर्यंत माझी तक्रारही जाणार नाही. या गोष्टीला मान्यता मिळाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम गृहत्याग करण्यासाठी सगळ्यांचा निरोप घेतात आणि निघून जातात. जात असताना ते अगदी सरतेशेवटी अनोबा नदीच्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी त्यांचा बालपणचा मित्र, त्यांचा सारथी छन्न त्यांच्याबरोबर जाण्यासाठी हट्ट करतो, आग्रह करतो आणि इतका निकराचा आग्रह असतो, की सिद्धार्थ गौतमाला त्याला विरोध करणंही शक्य होत नाही. त्याचबरोबर त्यांचा घोडा जो असतो कंथक, तो कंठक आणि छन्न हे दोघंही सिद्धार्थ गौतमाला अनोबा नदीच्या किनाऱ्यापर्यंत सोडण्यासाठी जातात. अगदी तिथे जाऊन तरी सिद्धार्थ गौतम माघारी फिरतील असा शेवटचा प्रयत्न म्हणून छन्न करतो. परंतु त्या सगळ्यांचाच परिणाम होत नाही. छन्न ओक्साबोक्शी रडतो. कंठक सुद्धा अगदी मालकाच्या पायावरती अश्रू ढाळतो. हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम आपल्या वाटेने जाण्यासाठी निघतात आणि नंतर छन्न आणि तो कंठक घोडा पुन्हा कपिलवस्तूला येतात. ज्या राज्यामध्ये सिद्धार्थ गौतम जातात, त्या राज्याचा राजा, राजा बिंबिसार हा देखील सिद्धार्थ गौतमाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की ठीक आहे तुझं आणि तुझ्या पित्याचं जर समजा काही मतभेद झाले असतील, काही दोघांमध्ये संघर्ष झाला असेल आणि त्याच्यामुळे तू रागावून जर समजा त्यांचं राज्य सोडून निघून जाणार असशील, तर माझं अर्ध राज्य तू घे आणि तू माझ्या राज्याचा मानकरी हो. आणि माझं काय? मी वयोवृद्ध होत चाललेलो आहे. आज ना उद्या पिकलं पान केव्हा गळून पडेल. त्यानंतर तुला या संपूर्ण राज्याचा प्रमुख व्हायचा आहे, मालक व्हायचा आहे. आणि हे जर समजा तुला योग्य वाटत नसेल, तर तू तुझ्या तलवारीची धार पाजळण्यासाठी माझ्या सैन्यात सेनापती हो आणि दाखव एकदा आपल्या शत्रूला तुझ्यामध्ये किती शक्ती आहे ते. अशा प्रकारची वेगवेगळी प्रलोभनं देऊनही सिद्धार्थ गौतम ऐकत नाहीत. आणि मग जेव्हा बिंबिसाराचा संपूर्ण प्रयत्न संपतो, त्याचे सर्व जे काही हातखंडे असतात सिद्धार्थाला थांबवण्याचे, ते वापरल्याच्या नंतरही सिद्धार्थ ऐकत नाही आणि सिद्धार्थ त्यावेळेला राजा बिंबिसाराला जे उत्तराचा पूर्वार्ध जो आहे, त्या पूर्वार्धाच्या मध्ये आपण बघत होतो, की गाण्यावरती लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढवून घेतात. एखादा शिकारी अतिशय चतुर, चाणाक्ष असतो. त्या हरणीचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक सुंदरसं बासरीवरती गाणं किंवा गाणं म्हणतो. सुमधुर आवाजात ऐकायला येत असलेलं ते गाणं ऐकण्यासाठी ती हरणी तिकडे लक्ष देते आणि त्याच वेळेला तिचा वेध घेणारा तो शिकारी तिच्यावरती बाण सोडतो. म्हणजे गाण्यावरती प्रेम, गाणं ऐकण्यासाठी लुब्ध झालेली ही हरणी स्वतःचा जीव गमावून बसते. अगदी तेजावरती भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आपण बघितलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत. दिव्यांवरती अनेक पतंग आकृष्ट होतात, त्याच्या जवळ जातात. तापलेला दिवा त्यांना भस्म करून टाकतो. म्हणजे केवळ ते आकर्षण आणि त्या पायी हे पतंग सुद्धा मरून जातात अग्नीत झेप घेऊन. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. माशाला वाटतं की आपल्याला छान भक्ष्य, अन्न मिळतं आहे आणि त्या गळ्याला लागलेलं मांस, त्या मांसाचा तुकडा खाण्यासाठी तो मासा त्या गळाजवळ जातो आणि फसतो. म्हणजे ही सगळी ऐहिक सुख आहेत.
आणि ह्या सुखाच्या शेवटी काय आहे? शेवटी दुःख आहे. दुःखाव्यतिरिक्त काहीही मिळत नाही. म्हणून या ऐहिक सुखांच्या मागे न लागता, कारण जो यांच्या मागे लागेल त्याला दुःख मिळणार हे निश्चितच आहे. आणि अशा पद्धतीने सिद्धार्थ गौतम सांगतायत राजा बिंबिसाराला, की या ऐहिक सुखाच्या मागे शेवटी दुःखच आहे. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. सुख म्हणजे तरी काय असतं? एखाद्या डायबिटीज झालेल्या माणसाला जर समजा तुम्ही सांगितलं, की गोड खायचं नाही. त्याचं गोड खाण्याचं जे सुख आहे, ते हिरावून घेतलं जातं. मग तो कितीही वयाने वयस्कर असो, समजदार असो, तरी सुद्धा गुपचूप त्याला ते गोड खाण्याची इच्छा होते. मग घरात कोणी नाहीये का? बघतो आणि परिस्थितीचा फायदा घेऊन अचानक कुठेतरी डब्यात काहीतरी बर्फी ठेवली आहे का? कुठेतरी गुलाबजाम आहेत का? किंवा गोडधोड काही ठेवलंय का? कोणीतरी रागवेल. कुणाच्या समोर खाल्ल्यावरती नक्कीच रागवेल. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे, की वयोवृद्ध झालेली माणसं जी असतात, त्यांना असं वाटतं, की मला या सगळ्या सुखांपासून दूर ठेवलं जातंय. आपल्याला खायला आवडतंय. आपल्या तोंडाला त्याने चव येते. जिभेला बरं वाटतं. आणि हे माझं सुख हे हिरावून घेतात म्हणून घरात कोणी नसताना हे खाण्याचा प्रयत्न करतात. अचानक कोणीतरी येतं आणि त्याच वेळेला नेमकं गुलाबजाम तोंडात असतो. मग त्या घरातली यांच्या प्रकृतीचा विचार करणारी जी मंडळी असते, त्यांना माहिती असतं, की हे सुख जे आहे, हे यांना मृत्यूकडे घेऊन जात आहे. अशा प्रकारचं गोड-धोड खाऊन हे आपल्या प्रकृतीला त्रास करून घेतायत. आपल्या शरीराला अडचणीत आणतायत आणि अशा प्रकारची अडचण निर्माण करून घेऊन जर समजा हे लवकर मृत्यूला प्राप्त होणार असतील, तर ते सगळ्यांसाठी वाईट आहे. ते दुःखद आहे आणि म्हणून त्यांना काही त्रास होऊ नये. त्यांना पटकन पुन्हा डॉक्टर्सकडे न्यावं, दवाखान्यात दाखवावं, अशी वेळ येऊ नये. म्हणून त्यांचं सगळ्यांचं लक्ष असतं, की यांनी काही गोडधोड खाऊ नये. पण हे अगदी भौतिक सुखाच्या मागे लागलेली जी मंडळी असते, त्यांना मात्र शेवटी दुःखच भोगावं लागतं आणि त्याचा शेवट दुःखातच होतो. हे अतिशय सुंदर पद्धतीने तथागत वेगवेगळ्या उदाहरणातनं राजा बिंबिसाराला समजून सांगता आहेत. आणि मग तेही सांगतायत, की सुखे म्हणजे काय? सुखे म्हणजे भोग, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. जर तुम्ही खरंच कसोटीवर उतरलात, मग तुमच्या लक्षात येतं, की हे सगळं निरर्थक आहे. हे तर एकही उपभोगण्यासारखं नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थांचे केवळ सोबती होत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे. म्हणजे अनेकदा आपल्याला कधी-कधी असंही वाटतं, की आपल्याकडे छान-छान वस्त्र असावीत, सुंदर दागिने असावेत, आभूषण, अलंकार असावेत. यासाठी सुद्धा अनेक महिला दुःखी झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. परंतु ही सगळी इथेच राहणारी आहेत. ही सोबत येणारी नाहीयेत. त्यांचं महत्त्व नाहीये. तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टी आपण असं म्हणतो, की जीवनासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतं. वस्त्र आपल्याला आपली ल जी लाज-लज्जा आहे, ती झाकण्यासाठी किंवा नग्न शरीर झाकण्यासाठी हवं असतं. आणि थंडी, वारा, ऊन यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला घराची आवश्यकता असते. निवारा आवश्यक असतो. अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना हवा असतो. तुम्ही अतिशय काम करतात, कष्ट करतात, दिवसभर राबतात आणि संध्याकाळी तुम्हाला केवळ तुमचं अंग टाकण्यासाठी बिछाना नसेल, तर तुम्हाला आलेली झोपेची, तंद्रीची ती जी काही वेळ असते, ती वेळ साधता यावी आणि तुम्हाला झोप घेता यावी, निद्रा घेता यावी, यासाठी बिछाण्याची गरज असते. आणि म्हणून प्रत्येक थकलेला माणूस अंथरुणावरती जाऊन पहुडतो आणि निद्रेत जातो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून आपल्याला वाहन हवं असतं.
आजकालच्या जमान्यामध्ये अगदी थोडंसं अंतर सुद्धा आपल्याला पायी चालायला नको वाटतं. रिक्षा आहे किंवा कोणीतरी पटकन आपल्याला लिफ्ट देईल किंवा आपल्याकडे प्रत्येकाकडे वाहनं आहेत. या सगळ्या गोष्टींची सुविधा उपलब्ध आहे. कारण आपल्याला प्रवासाचा आता ताण सहन होत नाही. पूर्वी शेकडो मैल पायी जाणारे लोक होते आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्यही खूप दीर्घ होतं. आता 50 झाले की लगेच वेध सुरू होतात. म्हणजे मृत्यूच्या वाटेने प्रवास चालू होऊन जातो. तेव्हा 100 सव्वाशे वर्ष तर अगदी सहजच माणसं जगत होती. कारण त्यांच्या गरजा कमी होत्या आणि त्यांना ह्या सगळ्या ऐहिक सुखाच्या मागे धावण्याची गरजच पडत नव्हती. मला तर असं वाटतं, की आजकालच्या जमान्यामध्ये अगदी किरकोळ अंतर जायचं असेल, आईने सांगितलं, की "जा रे बाळ किराणा दुकानातनं अमुक एक वस्तू घेऊन ये." लगेच गाडी काढतात. पटकन टू व्हीलर काढणार आणि जाणार आणि नसेल तर आढेवेढे घेणार. म्हणणार, "मी कसं काय जाऊ? किती लांब आहे ते?" आणि फार जवळ असतं बरं, हाकेच्या अंतरावर असतं. परंतु ह्या सगळ्या सुखांची आपल्याला सवय झाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून वाहनाची आवश्यकता भासते आणि हे सगळं आपण करून घेतो. आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. आरोग्य, तुमचं शरीर, तुमचं जीवन म्हणजे नित्यनियमाने आपण स्नान करत राहिलो, अंघोळ करत राहिलो, तर आपलं शरीर छान ठणठणीत राहतं, आरोग्य चांगलं राहतं. या पद्धतीने आपण गेल्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहोत, की राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतम ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगतायत आणि त्यामध्येच पुढे ते म्हणतायत, म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत. बाह्य वस्तू ज्या आहेत ना, ठीक आहे. त्या सर्व बाह्य वस्तू माणसाच्या दुःख निवारणाची साधने आहेत खरी. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. म्हणजे आनंद मात्र तुम्हाला त्याच्यातनं उपभोगता येऊ शकत नाही. मग जेव्हा हे सुख आपल्याला बाह्य वस्तूंपासून मिळतं, परंतु आपण म्हणतो ना, की आत्मिक आनंद नाही मिळत. तो आनंद मिळवून देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मदतनीस ठरू शकत नाहीत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो, अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो. असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करेल? बाह्य वस्तूंपासून आपल्याला आंतरिक आनंद नाही मिळू शकत. तुमच्या मनामध्ये एखाद्याच्या बद्दल प्रेम, करुणा, आदर असेल आणि त्याला तुम्हाला मदत करायची असेल, तर तुम्ही मनापासून ती मदत केली पाहिजे. तुमच्या अंतर्मनातनं त्या गोष्टीच्या अनुषंगाने एक आवाज आला पाहिजे आणि तुम्ही त्या पद्धतीने जर समजा मदत करत असाल, समजा मूक-बधीर आहेत किंवा अनाथ मुलं आहेत, अशा अनाथ मुलांच्याकडे जाऊन जर समजा तुम्ही त्यांना भोजन देत असाल, त्यांना वस्त्र देत असाल, त्यांना शालेय उपयोगी वस्तू देत असाल, तर तुमच्या मनाला जे समाधान मिळतं, ते समाधान तुमच्या स्वतःच्या इतर सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आहेत, भौतिक सुखात तुम्हाला लीन करणाऱ्या ज्या आहेत, तुम्हाला छान वस्त्र हवी आहेत, तुमच्या डोळ्यावरती छानपैकी रेबनचा गॉगल हवाय, तुम्ही ज्या वाहनातनं बसून जातात ते फोर व्हीलर असावं, तुमच्या हातावरती छानपैकी एक मोठ्या ब्रँडचं घड्याळ असावं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या प्रकारचं सुख, आनंद देणार आहेत का? तुम्ही कदाचित त्याला सुख समजत असाल, परंतु कोणताही शहाणा माणूस त्याला आनंद मानत नाही. पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना, जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच सुखाना आनंद हे नाव देतो. एखाद्याला पित्त झालेले असतात. पित्त प्रकोप आपण म्हणतो ना ॲसिडिटी झाली आहे वगैरे. ॲसिडिटी किंवा त्याच पद्धतीने खूप ॲसिडिटी झाली तर अनेक गोष्टी घडतात. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. तुमच्या अंगामध्ये ज्वर अर्थात ताप वाढतो आणि तापाने असा पित्त प्रकोप झालेली व्यक्ती फणफणलेली असते. आणि मग ह्या फणफणल्यामुळे शीतलतेच्या योजनांनी दुःख कमी करण्यात गुंतलेले असतात. मग काय करावं? पटकन काय विलाज आहे? हे पित्त कसं कमी होईल? या पित्तामुळे अंगामध्ये जो ताप वाढलेला आहे, तो ताप कसा कमी करता येईल? यासाठी प्रयत्न सुरू होतात. मग कोणीतरी म्हणतं, फ्रिजमधलं अतिशय थंडगार दूध ते प्यायला द्या. स्वाभाविक आहे.
त्याने सुद्धा लगेच तुमचं पित्त कमी होतं. मग कोणीतरी छानपैकी व्हॅनिला आईस्क्रीम देतं. कोणीतरी म्हणतं, की हे आईस्क्रीम घ्या, तुम्हाला फरक पडेल. मग कोणीतरी अद्रक घ्या आणि अद्रकावरती थोडंसं मीठ लावून खाऊन बघा. तसंही करण्याचा वेगवेगळे उपाय त्यावेळेला ते पित्त कमी करण्यासाठी शोधले जातात. त्याच्यामध्ये माणसं गुंतलेली असतात. जो त्या उपाययोजनांना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच सुखाना आनंद हे नाव देतो. म्हणजे त्याच माणसाच्या माध्यमातून सुखांनाही आनंद या परिभाषेमध्ये व्याख्यान्वयित केलं जातं. मुळात त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते, त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसाराला सांगतायत. अरे, या सगळ्या गोष्टींमध्ये चंचलता आहे. कोणती तरी गोष्ट स्थिर आहे का? कोणती तरी गोष्ट निरंतर आहे का? ती कायमस्वरूपी टिकणारी आहे का? याच्यामध्ये केवढी हालचाल आहे? आणि या अशा प्रकारची चंचलता ज्याच्यामध्ये आढळून येते, मी त्याला आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघितलं असेल आपण बऱ्याच वेळेला खूप एकाकी असतो, एकटे पडलेलो असतो. आपल्याबरोबर कोणी नसतं. त्यावेळेलाही आपण दुःखी होतो. आपल्याला काही मिळालं, एखादी वस्तू आपल्याला मिळाली आणि अचानक कोणीतरी आपल्यापेक्षा मोठा आला आणि "काय रे? दे इकडे. माझं आहे ते. कशाला घेतोयस?" आणि घेऊन टाकली आपल्या हातातून त्याने. रस्त्यावरती पडलेली वस्तू ती आपल्याला मिळाली आणि कोणीतरी आलं आणि आपल्याकडनं ती घेऊन गेलं. माणूस तेव्हाही दुःखी होतो. कारण दुःख क्षणभर आपल्याला आनंद प्राप्त झाला. रस्त्यावरती पडलेलं एक कोणाचं तरी पॉकेट म्हणा, वॅलेट म्हणा, ते आपल्याला मिळालं आणि आपण थोडे आनंदी झालो. वाह! बरं झालं. अचानक आपल्याला ते पॉकेट मिळालं आणि कुणास ठाऊक कोणाचं आहे. खरं तर तो सच्चा, सत्य माणूस असतो. मिळाल्यानंतर त्याचा शोध घेतो, की हे कोणाचं आहे? न जाणे बिचारा आपल्या मुलाच्या शाळेची, कॉलेजची फी भरण्यासाठी जात असेल किंवा आपल्या आईच्या, बायकोच्या, मुलांच्या दवाखान्याचं बिल भरण्यासाठी जात असेल. चुकून घाई-गडबडीत त्याच्याकडनं हे पॉकेट पडलं असेल. त्याचा शोध घेऊन त्याला देणं, त्याला दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपण समाधानी होणं, ते खरं सुख. आपण तसं करतो का? तसं नाही करत. आपण तत्क्षणी इतके आनंदित होतो, "अरे वाह! वाह! भरलेलं पॉकेट मला मिळालं." त्याने खूप आनंदित होतो. पण अचानक कोणीतरी आणखीन दुसरा धडधाकटा येतो आणि मस्तपैकी बलाढ्य असतो, हातातनं घेतो, "आण इकडे." सुख क्षणभर अनुभवलं आपण. आनंदी झालो होतो. चेहऱ्यावरती आपल्याला खूप असं समाधान आल्यासारखं वाटलं होतं. तो घेऊन गेला. कारण त्याच्याशी तुम्ही टक्कर देऊ शकत नाही. त्याच्याशी 2 हात करायचं म्हटलं तर तो तुम्हाला एका झटक्यात फेकून देईल. हे बघितल्यानंतर तुम्ही त्याला देऊन टाकता. आणि मग तुम्ही आत्ता क्षणापूर्वी खूप आनंदी झाला होता. दुसऱ्याच क्षणाला तुमचा तो आनंद गेला. तुम्ही दुःखी झालात. मग सुख येतं, त्याच्यामागे दुःख येतं. दुःख जातं, पुन्हा सुख येतं. हा त्याचा नित्यक्रम आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात. अंगावरती खूप कपडे हवे असतात. आपण छानपैकी स्वेटर घालतो, डोक्यावरती टोपी घालतो, वरून जमलंच तर एखादा कोट असतो, ओव्हरकोट असतो. थंडी वाजते आणि या थंडीपासून आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून आपण हे सगळे अंगावरती कपडे घालत असतो. त्याचबरोबर आपल्याला सुगंधी द्रव्य हवे असतात आणि ती कोरफड जी असते, ती सुगंधी कोरफड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे आपल्या पायांना, हातांना भेगा पडू नयेत म्हणून आपण त्या ठिकाणी ती कोरफड वगैरे लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला करतो. त्या सीझनमध्ये, त्या ऋतूमध्ये छान असतात, उपयुक्त असतात, सुखदायक असतात. परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात, पण हिवाळ्यात दुःखदायक असतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या अंगावरती आपण काही वस्त्र वापरतो. जास्त अधिकचे वस्त्र घेतो. रात्री आपल्याला थंडी वाजू नये म्हणून अंगावरती 2-3 पांघरुणं घेतो. ब्लँकेट किंवा रजई जे काही असेल ते ओढून घेतो. उन्हाळ्यात घ्याल का तुम्ही एवढे कपडे? अंगावरती 2-3 एक स्वेटर आहे, त्याच्यावरती पुन्हा कोट टाकलेला आहे, त्याच्यावर पुन्हा एक ओव्हरकोट घातलेला आहे, डोक्यामध्ये कानटोपी घातलेली आहे. असं करतो का आपण उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्यामध्ये नाही करू शकत, कारण ते त्यावेळेला आपल्याला घाम फोडून काढतील, त्रासदायक ठरतील. अगदी तशाच पद्धतीने
या ठिकाणी चंद्रकिरण, चंद्राचे किरण जे आहेत ते शीतल आहेत. चंद्र शीतल आहे, थंड आहे. आणि हे चंद्रकिरण जे आहेत, त्याचप्रमाणे चंदन जे आहे, ते खूप शीतल आहे, थंड आहे. चंदनाचं लाकूड तुम्ही बघितलं असेल, ते बऱ्याच वेळेला अंगात ताप जर आला, तर त्याचा लेप करून डोक्याला लावतात. कारण ते शीतल असतं, ते थंड असतं. त्या तापाला ते शोषून घेतं. पण मग हे केव्हा? हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सगळं योग्य आहे. चंद्रकिरण सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये गारवा देतात, शीतलता देतात. दिवसभर उन्हाने लाही-लाही झालेली असते आणि मग संध्याकाळी चंद्राची सुंदर अशी किरणं शीतलता देतात. त्याचप्रमाणे हे जे चंदनाचं लाकूड असतं किंवा चंदन जे आहे, अतिशय गार असतं. केवळ ते गार असतं म्हणून त्याच्या अवतीभोवती सरपटणारे प्राणी असतात. कारण त्यांना शीतलता हवी असते. अशा पद्धतीने हे चंदन आणि चंद्रकिरण उन्हाळ्यात सुखदायक असतात. हेच तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये त्याचा उपयोग करतात का? त्याचा वापर करतात का? नाही करू शकत. सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांच्या जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही. या प्रत्येक गोष्टींच्या जोड्या ह्या अशा ठरलेल्या आहेत. केव्हा काय करावं, केव्हा काय करू नये. रात्रीचं 11 वाजलेत तरी कोणाला तरी असं वाटतं, भूक लागली तर खा. एकदम चुकीचं काम. पहाटे उठल्यानंतर आपल्याला नेहमीच्या सवयीप्रमाणे उठल्या-उठल्या चहा प्यायला आवडतो. लगेच आपण काही न खाता-पिता, नाश्ता न करता, पोटात काही नसताना चहा पितो. एकदम चुकीच्या गोष्टी असतात. रात्री उशिरा जेवणं, पहाटे उठल्यानंतर लगेचच चहा पिणं, या शरीरासाठी अत्यंत घातक गोष्टी असतात. तरी सुद्धा आपण ह्या 2 विरोधाभास निर्माण करणाऱ्या गोष्टी न चुकता करतो, कारण आपण सवयींचे गुलाम झालेलो असतो. आणि या सवयी आपल्याला किती त्रासदायक आहेत. कुठेतरी घेऊन जातात, दुःखात टाकतायत, याकडे आपलं लक्ष नसतं आणि म्हणून तथागत सांगतायत, की प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये संपूर्ण सुखी नाही किंवा दुःखी नाही. सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे. जेव्हा मला दिसून येते, तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. सुख काय आहे? दुःख काय आहे? ह्या गोष्टी वेगळ्या नाहीयेत. ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता क्षणात सुख मिळेल तर त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणाला तुम्हाला दुःख भोगावं लागेल. त्याच्यामुळे सिद्धार्थ गौतम हे राजपाटाला सोडून आलेत. त्यांचे वडील राजा होते. भविष्यामध्ये हेही राजाच होणार होते आणि परंपरेने हे सगळं घडणार होतं आणि असा राजपाट ते सोडून आलेत. म्हणून या सगळ्या गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून राजपद आणि गुलामगिरी. काय ते राजपद? आणि काय रस्त्यावरती चालणारा एखादा गुलाम किंवा एखादा सर्वसामान्य नागरिक. राजा आणि नागरिक माझ्यासाठी ह्या वेगळ्या नाहीच आहेत. ह्या दोनही गोष्टी सारख्याच आहेत. दोन्ही गोष्टी एकच आहेत आणि त्याच्यामुळे त्या मला आकर्षित करू शकत नाहीत, असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो. राजा कायम हसत थोडी असतो. तोही कधीतरी दुःखी होतो. त्याचीही प्रकृती बिघडते. त्यालाही ताप येतो. त्याचंही डोकं दुखतं, त्याचंही अंग दुखतं. सगळ्या गोष्टी त्याच्याही जीवनामध्ये घडत असतात. तो काय 24 तास हसतच असतो का? कायम सुखीच असतो का? त्याच्या जीवनात दुःख नसतंच का? त्याच्याही जीवनामध्ये दुःख असतं. त्याच्यामुळे तो काही कायम हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो. एखादा गुलाम आहे, कष्ट करतोय, खूप त्रास होतोय त्याला, काम करतोय, मेहनत करतोय आणि त्याची उपजीविका भागवतो आहे. परंतु तो कायमच दुःखात असतो का? त्याचं काम संपलंय, थोडीशी विश्रांती त्याला मिळाली आहे. छानपैकी कुठेतरी अंग टाकलं, पटकन त्याला झोप येते. इकडे राजाला महालात झोप येत नाही. त्या सर्व सुख-सुविधा त्याच्या समोर असताना त्याला झोप येत नाही. तो महालात असूनही त्याला झोप येत नाही म्हणून तो दुःखी आहे. आणि तिकडे रस्त्यावरती कुठेतरी जिथे जागा मिळेल तिथे अंग टाकलं, तरी पटकन पडताच क्षणी झोप येते म्हणून तो सुखी आहे. म्हणून गुलाम काही कायम दुःखात राहत नाही आणि राजा काही कायम सुखात राहत नाही. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय. आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात. कारण राजा हा खुंटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो. राजा होणं इतकं सोपं काम नाहीये. आपल्याला असं वाटतं, की वाह! किती छान! पण तो काटेरी मुकुट असतो.
आणि तो काटेरी मुकुट डोक्यावरती ठेवून आपल्याला जगायचं असतं. हे राजाचं काम असतं. त्याला जनतेसाठी, त्याला लोकांसाठी जगावं लागतं. लोकांच्या सुखासाठी जगावं लागतं. अचानकपणे जर कुठल्यातरी परकीयांनी आक्रमण केलं, तर त्या आक्रमणासाठी, त्याला विरोध करण्यासाठी राजाला तयार राहावं लागतं. कारण ते परकीय लोक या राजाच्या राज्यातील लोकांना मारू शकतात. त्यांना गुलाम बनवू शकतात. त्यांना घेऊन जाऊ शकतात. असं नाही होऊ नये म्हणून राजाला तत्पर निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयासाठी त्याला तयार राहावं लागतं. म्हणून राजा दिसत असेल तो किती सुखी आहे, परंतु राजाला खूप काम असतं, खूप व्याप असतो आणि तो तितका दिसतो तसा सुखी नाही. म्हणून तो राजा एखाद्या खुंटीला टांगल्यासारखा असतो. तो जगासाठी त्रास सहन करत असतो. जे राजपथ जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाने वर्तन आवडते, ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते, अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल, तर तो राजा दुर्दैवी होय. आणि याउलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल, तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार? हे राजपथ कोणीही हिरावून घेऊ शकतं. आक्रमण होऊ शकतं. दुसरे शेजार-पाजारच्या राज्यातले लोक येतील आणि आपल्या राज्यावरती आक्रमण करून हे राजपथ हिरावून घेऊ शकतील, ही भीती असते. आपल्याला माहिती आहे. सत्ता मिळावी याच्यासाठी काय वाटेल त्या पद्धतीचा प्रयत्न करून लोक सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. ते जाऊ नये. तो कोणी हिरावून घेऊ नये. म्हणून अगदी पायाजवळ जाऊन बसणं हे सुद्धा पत्करतात. मग ह्या अशा सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, केवळ त्या खुर्चीसाठी असतात. ते जाईल म्हणून सारखी राजालाही भीती वाटत असते. आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते, अशा राजपथावर जर राजाची निष्ठा असेल, तर तो राजा दुर्दैवी. त्याच्या मनामध्येच कपट. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या स्पर्धकाला जर समजा तो संपवणार असेल, मनात कपट आहे, मनात भीती आहे आणि भीतीपोटी नाही, नाही तो आला तर तो माझी जागा घेईल, मग त्याला संपवून टाकणे. अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. राजकारण्यांची तर खूपच असतात. कारण त्यांना त्या जागेवरती कायम टिकून राहायचं असतं. मग कोणी सख्या भावाला मारून टाकलेलं आहे. तुम्ही इतिहासातील औरंगजेबाचे उदाहरणं बघितले तर आपल्या स्वतःच्या पित्याला सुद्धा त्याने जेरबंद करून ठेवलं होतं. शहाजहान राजाला. भाऊ त्याने संपवून टाकलं, कारण सत्ता प्राप्त करायची होती. अशा पद्धतीने राजपद आपल्याकडे कायम राहावं यासाठी प्रयत्न करणारी ही जी लोकं असतात, ती काही सुखी असतात का? ती दुर्दैवी असतात. आणि मग अशा पद्धतीने त्यावर जर समजा याउलट जर त्यावर निष्ठा नसेल, त्या राज्यावर त्याची निष्ठाच नसेल, मग असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार? कोण देणार त्यांना सुख? कुठून प्राप्त होणार आहे अशा प्रकारचं सुख? आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घरच हे घर निवासस्थान होऊ शकते, तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय? मुळात तर तुम्हाला राहण्यासाठी लागतं केवढी जागा. 5x5 ची जागा असेल तरी तुम्ही छानपैकी तिथे झोपू शकता. परंतु एवढे मोठे-मोठे महाल बांधून ठेवलेले आहेत. तुम्ही राष्ट्रपती भवन कधी बघितलंय का? दिल्लीला आहे. त्या राष्ट्रपती भवनाची सगळी दालनं मला नाही वाटत सगळ्या राष्ट्रपतींनी आत्तापर्यंत पाहिलेली असतील. तिथे 3 स्विमिंग पूल आहेत. 3 स्विमिंग पूल आहेत आणि मोठमोठे स्विमिंग पूल आहेत. म्हणजे राष्ट्रपतींच्या स्विमिंग पूलवरती पंतप्रधान राजीव गांधी अंघोळीला जायचे. म्हणजे राजीव गांधींच्याकडे सुद्धा एवढा मोठा पूल स्वतःच्या घरात नाही. इतका मोठा राष्ट्रपतींचा तिथे 3 स्विमिंग पूल आहेत. आणि इतके दालनं आहेत, की ती सगळे दालनं फिरून होत नाहीत. काऊन कशासाठी जाऊन बघणार? राष्ट्रपती तरी कुठे? एका रूममध्ये, एका शयन कक्षामध्ये राहणार. त्यांचं एक ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये काम असेल तेव्हा ते बसत असतील. त्यांचा एक भोजन कक्ष असेल. माझे एक पवार नावाचे मित्र राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड होते. ते नगरचे आहेत. आणि ते आम्हाला बऱ्याच वेळेला सांगतात राष्ट्रपतींचं भोजन कसं असतं, त्याची कशी परीक्षा होते, मग कशी टेस्टिंग केल्यानंतर 3 वेळा टेस्टिंग केल्याशिवाय राष्ट्रपतींना भोजन दिलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला सांगत. आता हे आहेत, चांगले मित्र आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या भोजन कक्षामध्ये, लंच रूममध्ये जातात, डायनिंग हॉलमध्ये जातात, त्यावेळेला तो एक त्या कामासाठी झोपायचा असेल, तर त्या झोपण्यासाठी एक कक्ष.
दप्तरातलं काम असेल, ऑफिसचं काम असेल, त्यावेळेला ऑफिसमध्ये हे अशा पद्धतीचे 2-3 रूम झाले, 4 रूम झालेत, 5 रूम झालेत. पुरे झालेत. काही पाहुणे आलेत त्यांना एकत्र घेऊन बसण्यासाठी एक कक्ष. इतके कक्ष त्या राष्ट्रपती भवनामध्ये आहेत. मग या ठिकाणी सिद्धार्थ गौतम राजाला सांगतो, "तू एवढा मोठा महाल बांधलाय. तुला सुद्धा कितीतरी तुझे घरं असतील. इकडे घर, तिकडे घर, तिकडे राजवाडा, तिकडे पॅलेस हे सगळं असेल. परंतु त्याचा उपयोग काय? तुला झोपण्यासाठी तर एकच खोली लागते. शयन कक्ष तर तुझा एकच आहे. तुला राहण्यासाठी. तू काय प्रत्येक घरात अर्धा तास इथे राहिला, अर्धा तास तिथे जाऊन राहिला, अर्धा तास चला लखनौला जाऊन राहू, अर्धा तास दिल्लीत राहू, चला अर्धा तास आता आपण बंगलोरला राहू, असं करतो का? नाही, असतील तशी घरं तिथे सगळ्या ठिकाणी. पण राहतो तर तो एकाच ठिकाणी आणि म्हणून या अशा पद्धतीने एकच घर हे निवासस्थान होऊ शकते. तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत का? हे सगळं इकडं-तिकडं, तिकडं बांधत राहणे, हे सगळे इतरांसाठी कष्टच नव्हेत का? आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांचा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते. आणि केवळ भूक शमवण्याइतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते. किती किती अपेक्षित असतं? काय असं गाद्यांवर गाद्या, गाद्यांवर गाद्या टाकून झोपणार आहे का राजा? एक गादी पुरेशी आहे. त्यापेक्षा जास्तची तर काही गरज पडतच नाही. आणि मग ठीक आहे, राजपद स्वीकारलं. झाले तुम्ही राजा. तुमचा राज्याभिषेकही झाला. मग तुम्ही असे काय कपड्यांवर कपडे चंद्रावर गेल्यानंतर जेवढे कपडे अंगावरती घालावे लागतात तसे घालत बसता का? का मला कपड्यांनी झाकून टाका, मला दागदागिन्यांनी झाकून टाका, मला वस्त्र अलंकार सगळं द्या आणि त्याच्याने मला माझ्या अंगावरती ठेवून मला मी दिसणार नाही इतकं टाका. असं राजा करत नाही. असं करू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने आपल्याला भूक लागली असेल तर खूप भूक लागलेली आहे. आपण घरी येतो पटकन आईला म्हणतो, "आई मला जेवण वाढ. खूप भूक लागली आहे." म्हणजे तरुण मुलं असतील, मित्रांबरोबर खेळायला गेलेले असतील, खेळून खूप थकले असतील, थकून आल्यानंतर लगेच भूक लागली आहे म्हणून जेवायला बसतात आणि आईला म्हणतात, "जेवण वाढ." आईला थोडा उशीर झाला तर म्हणतात, "वाढ ना पटकन मला भूक लागली आहे." आई घाईघाईने जेवण वाढून देते. मग भूक लागली आहे म्हणून काय त्या टोपल्यामध्ये ठेवलेल्या सगळ्या घरासाठीचं अन्न तुम्ही एकटे खाऊन टाकता का? तुम्ही खाणार किती 2 पोळ्या, 3 पोळ्या? भाकरी खात असाल तर एखादी 2 भाकरी खाणार. तुमचं पोट भरलं, आता काय करणार? मग खूप भूक लागली, खूप भूक लागली म्हणून अक्षरशः भर डोक्यावरती घेणारी व्यक्ती सुद्धा जेवढ्याची आवश्यकता आहे तेवढंच अन्न ग्रहण करते. त्यापेक्षा जास्त अन्न ग्रहण करू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला अपेक्षेप्रमाणे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण घेत असतो. त्यापेक्षा जास्तची आपल्याला गरज पडत नसते आणि गरज नसताना नक्कीच आपण त्याचा काय स्वीकार करणार? ते कशासाठी वापरणार? त्याची गरजच नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण जिथे आहेत तिथे तशाच सोडून देत असतो आणि या राजाला एकच बिछाना, राजाला जेवढं अन्न हवं तेवढंच अन्न, याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठीच असतात. दाखवायला फक्त आहे. हे आहे, ते आहे, ते आहे. गरज नाही. आणि फक्त अभिमानाने मिरवण्यासाठीच्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं, की किती सीमित आहे आपलं जीवन. किती छोटंसं आहे आपल्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी. मग खाण्यासाठी, झोपण्यासाठी, राहण्यासाठी छोटंसं म्हणजे काही माणसं इतकी स्वाभिमानी असतात आणि जगण्याकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो, तो इतका सरळ असतो, की या देशाचे वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम हे जेव्हा राष्ट्रपती पदावरून गेले, त्यावेळेला त्यांच्या घरी एक पुस्तकांचं कपाट, एक पलंग, त्याच्यावरती गादी आणि काही किरकोळ 2-4 भांडी एवढाच संसार. राष्ट्रपती राहिलेला माणूस जर समजा अशा पद्धतीने इतक्या सीमित गोष्टींमध्ये आपलं जीवन जगू शकतो. नाहीतर मग राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री या सगळ्या लोकांना
असं वाटतं, की मला सत्ता मिळाली आहे, तर या सत्तेचा उपभोग एवढा घेतला गेला पाहिजे, की मला माझ्या पुढच्या 10 पिढ्यांपर्यंत पुरेल एवढी संपत्ती जमा करून ठेवायची आहे. ही अशा प्रकारची मानसिकता असणारी माणसं त्या क्षणापुरते सुखी असतात, मात्र नंतर ते खूप, खूप दुःखी असतात. त्या प्रकारचं दुःख आपल्या वाट्याला येऊ नये. त्या प्रकारच्या दुःखामध्ये आपण जाऊ नये. त्यामुळे आपल्याला जेवढं आवश्यक आहे, जेवढ्या आपल्या गरजा आहेत, तेवढ्या गरजांपुरतंच आपण आपल्यासाठी ठेवावं आणि शक्य असेल तर ज्यांना गरज आहे, ज्यांना अडचण आहे, ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करावी आणि मदतीसाठी धावून जावं, म्हणजे आंतरिक सुख मिळतं. त्याला सिद्धार्थ गौतम आनंद म्हणतात. त्या आनंदाची अनुभूती घेता यावी, यासाठी राजा बिंबिसाराला ह्या सगळ्या गोष्टी सिद्धार्थ गौतम समजून सांगतायत. यातला उर्वरित भाग जो आहे, तो नक्कीच आपण उद्याच्या सत्रामध्ये बघणार आहोत. परंतु या अतिशय सुंदर अशा राजा बिंबिसाराला उपदेश करत असतानाच्या सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला आपण समजून घेतलं. अतिशय शांततेचं सहकार्य केलं. तत्पूर्वी आपण सगळेजण मिळून प्रतिज्ञा करूया. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. या जीवन प्रवासामध्ये अतिशय सुंदर अशा या प्रतिज्ञा ज्या आहेत त्या आपण बघतो आहोत आणि त्या प्रतिज्ञांप्रमाणे आपल्याला कसं वागता येईल यासाठी धम्मतरंग सदोदित प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये मी माझ्या बाजूने माझ्या खारीच्या वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण या धम्मतरंगामध्ये आपापल्या वाटेला आलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये ऐकणारे सुद्धा तेवढे श्रेष्ठ आहेत आणि त्यांचं श्रेष्ठत्व शब्दात निश्चितच आपल्याला वर्णन करता येणार नाही. अशा पद्धतीचं शांततेचं सहकार्य करणारे माझ्या धम्मतरंगावरचे बंधू आणि भगिनी, आपल्या सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि आज इथेच आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या सत्रात. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.